CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। गोरगरिबांना, इथल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना कामाची संधी, त्यांच्या माल आहे शेतमाल, त्या शेतमालाला योग्य दाम आणि इथला जो द्राक्षे आणि ऊस जो व्यापारी आहे, शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे द्यायचं आहे, अजेंडा आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव आणि इथल्या गोरगरिबांच्या मुलांच्या हाताला काम आणि 100 कोटीचा प्रोजेक्ट प्रत्येक गाववाईज आम्ही उभा करण्याचा आमचा पुढचं प्लॅनिंग आहे। कवठे महांकाळमधील साखर कारखाना नाही, जो महांकाळी साखर कारखाना बंद खऱ्या अर्थानं बघायचं गेलं तर या गेले 78 वर्षामध्ये एकही उद्योगाचा सोर्स उभारला नाही। एकच नाना साखरेंच्या माध्यमातून एक उद्योगाचा सोर्स उभा केला गेलेला होता, परंतु नाना साखरेंच्या नंतर इथल्या राष्ट्रवादीनं तो संपवला आणि तो संपवला त्यावेळेला ते दोन्ही पण गट त्याच्यामध्ये हे होते। परंतु जर माझं सरकार आलं, माझं जर समजा मी निवडून आलो, तर पहिल्यांदा विधानसभेमध्ये मी त्या प्रश्नावर आवाज उचलणार आणि इथला साखर कारखाना चालू करायचं नियोजन मी करणार आहे। म्हणजे तुम्ही गरीब, दलित, पीडित, वंचित यांच्यासाठी तुमचा अजेंडा असणार का? इथल्या बहुजन समाजातील धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या भटक्यांच्या ह्याच्यामधलं जे आज ते भटकंतीच करत असतात, ST मधनं त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे होतं। धनगड आणि धनगर ह्या दोन्ही विषयावर त्यांचं आरक्षण फुटलेलं आहे। आज उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी वगैरे बहीणजीने ती करून घेतले, परंतु आमच्या इथं नाही। परंतु ती आता मी ज्या वेळेला विधानसभेत जाईल त्यावेळेला मी पहिल्यांदा धनगरांच्या आरक्षणासाठी आणि खास करून धनगराचं आरक्षण याच्यासाठी, कारण माझी आई धनगर आहे, मी एका धनगर आईच्या पोटाला जन्माला आलो आहे, मी एक धनगर आहे आणि मी धनगर असल्यामुळं माझ्या समाजातल्या लोकांवर आवाज उचलण्याचं काम मी करणार आहे। दुसरी गोष्ट, एकीकडं महिलांच्यावरती अन्याय होतोय, तुम्ही माहिती घेतली असेल, माहिती झाली असेल, ते अन्याय आपण आल्याच्या नंतर हे थांबणार का कवठे महांकाळमध्ये? महाराष्ट्रातले अन्याय अत्याचार महिलावरले थांबवणार आहे आम्ही, कारण आमच्या मागे इतिहास आहे। बहीणकुमारी मायावती ज्या वेळेला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या, त्यांनी जातीय दंगली आणि महिलांवरच्या अन्याय अत्याचार दूर केलं म्हणून त्यांना जागतिक आयरन लेडी म्हणून पुरस्कार दिला गेला आणि त्यांच्याच वशावर आणि त्यांच्याच पार्टीच्या माध्यमातून मी इलेक्शन लढत आहे। म्हटल्यानंतर मी इथल्या महिलांवर आम्ही इथं शोषित समाज संघर्ष, महिला शोषित समाज संघर्ष समिती काढल्या, त्या समितीच्या माध्यमातून हजारो महिला त्यांच्यासाठी काम करत आहेत। त्यांना कराटेचे प्रशिक्षण असेल, बाकीचे प्रशिक्षण आमच्या माध्यमातून दिले जात आहे। त्या माध्यमातून आम्ही महिलांवर होणारे अन्याय अत्याचार, जर आम्हाला संधी मिळाली तर विधानसभेमध्ये आवाज उचलून आणि बऱ्यापैकी महिलांना संधी देऊन आम्ही इथल्या महिलांचा अन्याय अत्याचार दूर करायचा प्रयत्न करणार आहे। जनतेला आपण काय सांगाल की आपलं चिन्ह काय आहे, कोणत्या चिन्हासमोर किती नंबरला बटन आहे, काय कशा पद्धतीने सांगाल? मतदारसंघातील 2 माजी खासदार आणि माजी आमदार या दोघांनी काही काम केलं नाही, म्हणून मी मतदारसंघातल्या लोकांना 3रा पर्याय दिला आहे आणि मशिनीवर सुद्धा माझं 3 नंबरचंच बटन आहे आणि या 3 नंबरवरल्या बटन दाबून हत्ती हे चिन्ह आहे। हत्ती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे निवडणूक लढलेलं चिन्ह आहे आणि त्या हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने मतदान करावे, कारण ही पार्टी जी आहे त्या 2 पार्ट्या तुम्हाला प्रादेशिक दिसतात आणि आमची पार्टी आहे ती राष्ट्रीयकृत पार्टी आहे आणि पूर्ण भारतभर त्याचा आवाज आम्ही पोचवू शकतो आहे आणि इथल्या राष्ट्रपतीपासून प्रधानमंत्र्यापर्यंत इथल्या मतदारसंघातल्या लोकांचा आवाज आम्ही पोचवू शकतो आहे। म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उमेदवारी लढत आहे। माझं निवडणूक चिन्ह हत्ती आहे आणि हत्ती हे मशिनीवर 3 नंबरचं बटन। एकत्रित पाहता आपल्यासोबत आता शंकरदादा म्हणजे डॉक्टर शंकर माने साहेब आपल्यासोबत होते। काम दमदार आणि कामाचा नेता या तासगाव कवठे महांकाळला भेटावा हीच अपेक्षा घेऊन हत्ती ही चिन्ह 3 नंबर बटनावरती आहे। या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं तासगाव कवठे महांकाळच्या जनतेनं करावं ही अपेक्षा
माने साहेबांच्याकडून झालेलं आहे. नमस्कार, मी चंद्रकांत खरात, CK मराठी न्यूज, कवठे महांकाळ, सांगली.